New chapter, biomolecules or biochemistry of cell. You have studied structural components of cell in another chapter, that is structural organization of cell. तुम्ही स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन या चॅप्टर मध्ये सेल मध्ये नेमकं काय काय आहे, मग सेल वॉल आहे असेल नसेल, सेल मेम्ब्रेन आहे, सायटोप्लाझम आहे, सेल ऑर्गॅनेल्स आहेत, न्यूक्लियर मटेरियल किंवा न्यूक्लियस आहे, हे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन तुम्ही दुसऱ्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. इथं आपल्याला ही सेल कशानं बनली, बायोकेमिस्ट्री काय आहे सेलची याचा स्टडी करायचा आहे. बायोकेमिस्ट्री ऑफ सेल. तसा विचार केला तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये पाहिलं तर बॉडी बेसिकली सेलनी बनली. सेलमध्ये काय आहे, इनऑर्गॅनिक and organic compounds. So cell biochemically consist of inorganic and organic compounds. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स विचारात घेतले, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जर आपण विचारात घेतले तर त्याच्यामध्ये वॉटर, मिनरल आणि गॅसेस हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड सेल मध्ये असणार. 80-90% पर्यंत सेल मध्ये वॉटर आहे. कारण सेल मध्ये किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, एक्सेप्शन सोडा, पण प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये वॉटर हा सर्वात मेन कंपोनंट आहे. ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, सेल टू सेल थोडासा फरक असेल, परंतु मेजर कंटेंट वॉटर आहे. इथं पाहिलंय आपण वॉटर जवळपास 70-90% त्या सेलमध्ये वॉटर असतं. आणि मग आयन्स वेगवेगळे, सॉल्ट असेल, ऍसिड्स असतील, बेसेस असतील, गॅसेस असतील, हे केवळ 1% आहेत. आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टाईपचे मिनरल्स आहेत. So inorganic compounds consist of water, mineral and gases. सेल मध्ये वॉटर मोठ्या प्रमाणावर आहे. 90% पर्यंत, 70-90% पर्यंत वॉटर आहे. वॉटर नंतर मग मिनरल्स असतील त्यामध्ये, आणि मिनरल मध्ये तुम्ही एलिमेंट्स जर पाहिले तर हे सगळे एलिमेंट दिसत आहेत. जर पर्सेंटेज विचारात घेतलं तर ऑक्सिजन 62% आहे, कार्बन 20% आहे, हायड्रोजन 10% आहे, नायट्रोजन 3% आहे, कॅल्शियम 2.5% आहे, फॉस्फरस 1.14% आहे, क्लोरीन 0.16% आहे, पोटॅशियम 0.11% आहे, त्यानंतर सोडियम 0.07% आहे, मॅग्नेशियम 0.01% आहे, हे सोडियम 0.10% आहे, मॅग्नेशियम 0.07% आहे, आयर्न 0.01% आहे आणि आयोडीन 0.14% आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या टाईपच्या अनेक
एलिमेंट्सनी, मिनरल एलिमेंट्स जे आहेत एवढेच आहेत अशातला भाग नाही आहे. काही मेन आपण घेतलेलं आहे तिथं, पण एवढेच एलिमेंट आहेत असं नाही आहे. अनेक टाईपचे मिनरल एलिमेंट्स आपल्यामध्ये आहेत. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयोडीन, आयर्न, मॉलिब्डॅनम, झिंक आहे, कोबाल्ट आहे. कितीतरी प्रकारचे मिनरल एलिमेंट्स असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. तर त्यातले काही मेन इथं घेतलेले आहेत. म्हणजे सेल मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड असे वेगवेगळ्या टाईपचे झाले. त्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर विचारात घेतले तर प्रोटीन्स 10 to 15% त्यामध्ये प्रोटीन्स आहेत. लिपिड्स 2% आहेत, कार्बोहायड्रेट्स 3% आहेत आणि न्यूक्लिक ऍसिड 5 to 7% आहे. म्हणजे इथं जर विचार केला तर तुम्हाला क्वेश्चन यावरनं विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर कंपोनंट ऑफ सेल? वॉटर इज अ मेन कंपोनंट ऑफ सेल. नेक्स्ट टू water, which of the following is a major component of cell? Then proteins forms major constituent of cell. वॉटर नंतर ऑर्गॅनिक कंपोनंट मध्ये विचार केला तर प्रोटीन्स हे मेजर आहेत. प्रोटीन्स मेजर आहेत. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपोनंटनी आपली सेल बनलेली आहे. आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला इनऑर्गॅनिक कंपोनंटचा स्टडी करायचा नाही. वॉटर, मिनरल, गॅसेसचा रोल काय याचा विशेष स्टडी नाही आहे. या टोटल इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडला कलेक्टिव्हली आपण म्हणतो सेल्युलार पूल. कलेक्टिव्हली आपण त्याला सेल्युलार पूल म्हणतो. मग ह्याचं इस्टिमेशन कसं करायचं, कसे फाइंड आउट करायचे, कसे चेक करायचे कंपाऊंड्स हे? हे जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड सेल मध्ये आहेत कसे चेक करायचे? आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड चेक करण्याची वेगळी मेथड आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड चेक करण्याची वेगळी मेथड आहे. एखादा प्लांट पार्ट घ्या, समजा लीफ घेतला असेल आपण, ठीक आहे, काही का असेल, मॉर्टर पिस्टलच्या मदतीनं ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड ऍड करून मॉर्टर पिस्टलच्या मदतीनं या लीफला क्रश करून घ्या. आणि क्रश केल्यानंतर याला फिल्टर करा. फिल्टर पेपरच्या मदतीने याला फिल्टर करा आणि इथं जे फिल्ट्रेट जमेल, इथे एक फिल्ट्रेट जमणार आहे आणि इथं काहीतरी राहणार आहे ना मास. दोन सेपरेट भाग याचे बनतात. जे फिल्ट्रेट जमतं इथं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते किती आहेत याचा स्टडी आपण करायचा. किती ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत याचा स्टडी करायचा. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा विचार केला तर एखादं समजा लीफ आहे, याला पहिलं ड्राय करून घ्या, हाय टेम्परेचरला ठेवा, ड्राय करून घ्या आणि
अशा ड्राय पार्टला बर्न करा, नंतर त्याला जाळायचंय आणि जाळल्यानंतर इथं तुम्हाला मिळणार ॲश, राख मिळणार आहे. आणि ही जी राख आहे त्याच्यामध्ये मग मिनरल्स कोणकोणते आहेत, यामध्ये नायट्रोजन किती आहे, हायड्रोजन किती आहे, सल्फर किती आहे, पोटॅशियम किती आहे, मॅग्नेशियम किती आहे, क्लोरीन किती आहे, कोणकोणते एलिमेंट यामध्ये किती आहेत याचं ॲनालिसिस याद्वारे आपण करतो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड किती आहेत आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड एखाद्या प्लांटच्या पार्टमध्ये किती आहेत याचं एस्टिमेशन करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर्स आपण राबवलेल्या आहेत. बेसिक काय, सेलमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात आणि त्यालाच आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, सेल्युलर पूल. आता त्याच्यापैकी आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड देअर रोल याचा स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. सेलमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत. त्यानंतर सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड्स, DNA, RNA आहे. काही सेकंडरी मेटाबॉलाइट असतील, एन्झाईम्स आहेत. एवढ्या सर्व आर्टिकलचा स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. हा सेम चॅप्टर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बायोमॉलिक्यूल याच नावानं आहे आणि तो आणखी डीपमध्ये तुम्हाला बायोमॉलिक्यूलचा स्टडी त्या चॅप्टरमध्ये करता येतो. आपल्याला बायोलॉजीमध्ये बाकी स्ट्रक्चरल जास्त गरज नाही, बेसिक जे आहे त्याचं ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आणि डिटेल केमिस्ट्री जी त्याची आहे ती तुम्ही केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे टीचर शिकवतील. आता इथं आणखी एक कन्सेप्ट आला आहे, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम, व्हॉट इज मेटाबॉलिझम? माझ्याकडे मेटाबॉलिझम असं होतंय. मेटाबॉलिझम बऱ्याच ठिकाणी टर्म येते, परंतु ॲक्च्युअल मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज इक्वल टू मेटाबॉलिझम. मग ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम बेसिकली काही ॲक्टिव्हिटी कन्स्ट्रक्टिव्ह असतात, ॲनाबॉलिक असतात, आणि काही रिॲक्शन डिस्ट्रक्टिव्ह असतात, कॅटाबॉलिक असतात. या टोटल कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह ज्या रिॲक्शन्स होतात त्याला आपण मेटाबॉलिक म्हणतो. ॲनाबॉलिझमना आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह आणि कॅटाबॉलिक रिॲक्शनना आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह. वेगवेगळ्या रॉ मटेरियलचा उपयोग करून एखादा प्रॉडक्ट तयार केला त्याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. जसं एखादी बिल्डिंग बांधणे कन्स्ट्रक्शन आहे. वाळू, विटा, सिमेंट, आणखी बरंचसं मटेरियल वापरून एक इमारत नावाचा प्रॉडक्ट केला जातो. अनेक रॉ मटेरियलचा उपयोग करून घर हा एक प्रॉडक्ट बनवला, कारण ते कन्स्ट्रक्शन आहे. आणि ही इमारत जर रोडवर बांधली
तर नगरपालिका महानगरपालिकेचे लोक बुलडोझर घेऊन येतात आणि या बिल्डिंगचे तुकडे 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 करतात. याला आपण म्हणतो डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन म्हणजेच कॅटाबॉलिझम. म्हणजे रॉ मटेरियलचा वापर करून एखादा प्रॉडक्ट बनवला जात असेल तर त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो, ॲनाबॉलिझम म्हणतो. आणि एखाद्या प्रॉडक्टचं पुन्हा ब्रेकडाऊन होत असेल सिंपल कंपाऊंडमध्ये तर त्याला आपण डिस्ट्रक्शन म्हणतो, कॅटाबॉलिझम म्हणतो. एक्झाम्पलच घ्यायचे झाले फोटोसिंथेसिस. तुम्ही जनरल इक्वेशन फोटोसिंथेसिसचं पाहिलं तर लक्षात येईल 6CO2 plus 12H2O in presence of light and chlorophyll, it give rise to C6H12O6 plus 6H2O plus 6O2. CO2 आणि वॉटर सारख्या रॉ मटेरियलचा उपयोग करून ग्लुकोज नावाचा प्रॉडक्ट बनवला जातो. म्हणजे रॉ मटेरियलचा वापर करून प्रॉडक्ट बनवला लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये. या प्रोसेसला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स किंवा ॲनाबॉलिक रिॲक्शन. सो फोटोसिंथेसिस इज अ एक्झाम्पल ऑफ ॲनाबॉलिझम. आणि आपलं ॲरोबिक रिस्पिरेशन. ॲरोबिक रिस्पिरेशन मध्ये C6H12O6 plus 6O2 it give rise to 6CO2 plus 6H2O plus एनर्जी. 38 ATP च्या फॉर्म मध्ये एनर्जी मिळते. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी एनर्जी शिवाय होणार नाही. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी फॉर देअर लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेस साठी कॉन्स्टंट एनर्जीचा सप्लाय आवश्यक आहे. And you know, energy neither created nor destroyed. Only one form of energy is converted into another form. एका फॉर्म मध्ये असणारी एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतो. जसं कोयना डॅम, तिथं वॉटर मध्ये असणारी एनर्जी आपण इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली. मग ती इलेक्ट्रिक एनर्जी पुन्हा आपण समजा आपल्याला एखादं काही गरम करायचं असेल तर हीट एनर्जीच्या रूपात वापरली की नाही तुम्ही. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. तुम्हाला लाईट पाहिजे असेल, कन्वर्जन वेगळ्या रूपात आहे. फॅन चालू करायचा आहे, कन्वर्जन वेगळ्या रूपात आहे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आणखी चालवायचे आहेत, कन्वर्जन वेगवेगळ्या रूपात आहे. एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. कधी ती तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कॉन्स्टंट एनर्जीचा सप्लाय आवश्यक आहे. जसं तुमच्याकडे व्हेइकल आहे, कोणाकडे किती चाकाचं व्हेइकल असो, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा आणखी कुठलंही असो, सगळं व्यवस्थित आहे. आपलं व्हेइकल व्यवस्थित आहे, पण त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल जे काही असेल ते इंधन नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का? काही नाही. म्हणजे ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एनर्जीची गरज आहे. आणि एनर्जीचा सोर्स म्हणून आपण पेट्रोल डिझेल यांचा वापर करत असतो.
तर इथं काय झालंय रिस्पिरेशन मध्ये, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पुन्हा सिंपल कंपाऊंड मध्ये ब्रेकडाऊन झालं. जर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिंपल कंपाऊंड मध्ये ब्रेकडाऊन होत असेल तर त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स किंवा कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. आणि ॲरोबिक रिस्पिरेशन किंवा रिस्पिरेशन हे कॅटाबॉलिझमचे एक्झाम्पल आहे. सतत काहीतरी रिॲक्शन मध्ये काहीतरी बनवायचं काम काही ठिकाणी चालू असतं बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये, काही ठिकाणी डिस्ट्रक्शनचं काम, कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन ॲज पर नीड, जशी गरज आहे तशा प्रकारे हे काम चालू राहतं आणि त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम टोटल रिॲक्शन्स ज्या सेलमध्ये होतात, लिव्हिंग सिस्टीममध्ये होतात, त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. आणि मग या मेटाबॉलिझमसाठी प्रायमरी मेटाबॉलाइट्स आणि सेकंडरी मेटाबॉलाइट लागतात. प्रायमरी मेटाबॉलाइट्स आणि सेकंडरी मेटाबॉलाइट त्यासाठी आवश्यक आहेत. प्रायमरी मेटाबॉलाइट म्हणजे ज्या कंपाऊंड शिवाय लाईफ शक्य नाही, अत्यावश्यक असणारे कंपाऊंड. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर, गॅसेस, काय काय असं इनऑर्गॅनिक झाले, पण आपण ऑर्गॅनिकचा विचार करू. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, अमिनो ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, एन्झाईम्स यांच्याशिवाय लाईफ शक्य नाही. ते अतिशय गरजेचे कंपाऊंड्स आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणूया प्रायमरी मेटाबॉलाइट्स. यांचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. कोण कोण आहेत असे? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, प्रोटीन बरोबर अमिनो ॲसिड हे पण त्याच्यामध्ये घ्या, आणि त्याच्यानंतर मग न्यूक्लिक ॲसिड्स आणि एन्झाईम्स. अनेक आहेत, परंतु आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी एवढे करायचेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स कितीतरी आहेत, परंतु आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी एवढे करायचे आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स अँड एन्झाईम्स. सेकंडरी मेटाबॉलाइट म्हणजे जे कंपाऊंड्स बॉडीला अत्यावश्यक नाहीत, दे रिक्वायर्स ॲज पर नीड, गरजेप्रमाणे ते लागू शकतात, त्याला आपण सेकंडरी म्हणतो. पाहिजेतच असं नाही, गरज पडेल तसे आपण वापरू शकतो. जसे अल्कलॉइड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसं विनक्रिस्टीन, विनब्लास्टीन अल्कलॉइड आहेत. विनक्रिस्टीन, विनब्लास्टीन अल्कलॉइड आहेत. हे दोन अल्कलॉइड आपल्याकडं जे सदाफुली, सदाबहार, विंका रोजिया किंवा त्याला कॅथ्रॅन्थस रोझस नाव आहे, त्या सदाफुलीच्या रूटमध्ये दोन अल्कलॉइड मिळतात, विनक्रिस्टीन, विनब्लास्टीन, आणि ते अल्कलॉइड ब्लड कॅन्सर वरती वापरले जातात.
टॅक्सस नावाच्या प्लांट पासून टॅक्सॉल हे अल्कलॉइड मिळतं आणि त्याचाही उपयोग कॅन्सर अँटी कार्सिनोजेनिक एजंट म्हणून केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या कंपाऊंड मधून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कंपाऊंड मिळत असतात. ते कंपाऊंड दररोज पाहिजेत का सांगा? नाही. ज्याला ब्लड कॅन्सर झालाय त्यालाच आपण हे अल्कलॉइड देणार ना, इतरांना गरज आहे का दररोज? नाही. म्हणून ते सेकंडरी झाले. जर दररोज सर्वांना लागले असते तर ते प्रायमरी झाले असते ना, तर ते प्रायमरी झाले असते. अल्कलॉइड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. डाईज आहेत. डाय वेगवेगळे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत. काही फ्लेवरिंग एजंट आहेत. तुम्ही सर्वांनी व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लेली आहे. आता व्हॅनिला असो किंवा कुठलीही आईस्क्रीम असो, त्यात व्हॅनिला काय आहे? व्हॅनिला हा फ्लेवर आहे, फक्त फ्लेवर आहे तो. त्या आईस्क्रीमला वेगळा फ्लेवर द्यायचं काम व्हॅनिलानं केलेलं आहे. फ्लेवर द्यायचं काम व्हॅनिलानं केलेलं आहे. फ्लेवरिंग एजंट आहे. मग त्याच्याशिवाय आईस्क्रीम, व्हॅनिला फ्लेवर नसेल तर आईस्क्रीम खाणं शक्य नाही असं काही आहे का? नाही. खायला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण तिथं अनेक प्रकारचे फ्लेवर्स वापरले जातात. ते फ्लेवरिंग एजंट काय आहेत? सेकंडरी कंपाऊंड आहेत. असले ठीक, नसले ठीक. असले ठीक, नसले ठीक. म्हणजे फ्लेवरिंग एजंट तिथं आपण यूज करतो. ते सेकंडरी मेटाबॉलाइट आहेत, सेकंडरी कंपाऊंड्स आहेत. असे अनेक कंपाऊंड्स ॲज पर नीड आपण वापरतो, त्यांना आपण म्हणतो सेकंडरी कंपाऊंड्स. तेव्हा एकूणच या चॅप्टरमध्ये आपल्याला सेकंडरी कंपाऊंडची जास्त नाही चर्चा करायची, पण प्रायमरी कंपाऊंड जे आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड, एन्झाईम, यांचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आपला चॅप्टरचा मेन पार्ट हाच आहे. याचे मेन जे केमिस्ट्री संबंधित स्ट्रक्चर काय, वेगवेगळ्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर वगैरे सगळं तुम्हाला केमिस्ट्रीत होणार आहे. परंतु बेसिक जे आहे ते आपल्याकडं बायोलॉजीमध्ये हा चॅप्टर आहे. सेम चॅप्टर केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला आहे. थोडासा मायनर डिफरन्स फक्त त्याच्यामध्ये असेल. सो दिस इज अबाउट प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबॉलाइट्स.